बालवाडीपासनं मी दोडीला एकूण 10 वर्ष मामाकडे राहत होतो. त्यात माझंच हित दडलेलं होतं. मी प्रत्येक वर्षी अक्काला म्हणायचो, आता या वर्षी मी दोडीला शाळेत जाणार नाही, अजिबात करमत नाही मला तिकडं. त्यावर तिचं एकच उत्तर असायचं, अरे एवढं साल जाय माया राजा, पुढच्या साली तुला आमच्याजवळ आशवीला टाकू. असं पुरं न होणारं वचन मला ते दोघंही 6वीपासून 9वीपर्यंत देत होते. 10वीला मीच जरा स्वतःला आवर घातला, कारण इतकी वर्ष इथं राहिलो आणि आता 1 वर्षासाठी कोणालाही न बोलता आपण चुपचाप राहू, 10वी पूर्ण करू, असं मी मनोमन पक्क करून टाकलं होतं. अभ्यासानं आता खूपच वेग धरावा, दरवर्षीपेक्षा चांगलं यश मिळावं, असं मनात मी धरलेलं होतं. माझं मन 10वीकडे वेगळ्या आकर्षणानं पाहायचं. प्रत्येक विषयाला मला प्रथमच स्वतंत्र वही मिळाली. यापूर्वी फक्त 2-3 वह्या असायच्या. ही सगळी परिस्थितीशी तडजोड होती. वर्गात बरेच जण असा परिस्थितीशी सामना करायचे. आमच्या अगोदरच्या सर्व 10वीच्या बॅचेसचा अभ्यासक्रम संपला की मुलं तालुक्याचं ठिकाण सिन्नर गाठून तिकडंच रूम घेऊन अभ्यास करायची. दोडीला कोणीच थांबत नव्हतं. तिकडं या मुलांवर लक्ष द्यायला कोणीही नसायचं, त्यामुळं हुशार मुलंसुद्धा खाली घसरायची. हेडमास्तर वागचौरे सर आणि शिक्षक वर्ग पाटेकर सर अशा मुलांच्या वागण्याला कुठंतरी ब्रेक लावू अशा निर्धारानं आम्हा सर्वांना अंतिम सूचना देत होते. हे बघा, यावर्षी अजिबात कोणीही सिन्नरला जायचं नाही. लातूर पॅटर्न राबवायचा आहे आपल्याला इथेच. शाळेनं सगळी तयारी करून ठेवली आहे तुमच्यासाठी. फक्त तुम्ही शेवटी दोडी सोडून जाऊ नका. ज्यांना जायचं आहे त्यांनी आत्ता शाळा सुरू होण्याआधी खुशाल जा. मी क्लार्क विंचू भाऊसाहेबांना सांगून लगेच दाखला देतो हातात त्याच्या. मॅट्रिकचं हे वर्ष सुरू होतानाच मागच्या जूनमध्येच सरांनी सर्वांना वर्गात येऊन अशी तंबी दिलेली होती. शाळा सुरू होऊन 5-7 दिवस झाले असतील. मी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आलो. 6 वाजेला नाईट स्टडीसाठी जेवण करून माझं अंथरूण पांघरूण घेऊन शाळेकडे चाललो. तोच खांब्याहून नाना आणि भामा अक्की मळ्यात येताना मला भेटले. तिचा 10वीचा निकाल लागला होता. 48% मार्क मिळालेले होते. ती पास झाल्याचा आनंद मलाही झाला होता. या मार्कांवर तिला अंगणवाडी सेविका कोर्स किंवा नर्सिंगसाठी, यापेक्षा तिला वेगळं काही करता येणार नव्हतं. ही आमची चर्चा रस्त्यावरच सुरू होती. नंतर ते मामाच्या मळ्यात आणि मी शाळेत निघून गेलो. माझा हा नाईट स्टडीचा पहिलाच दिवस होता. माझा मित्र राजू पहिल्या रात्रीपासून यायचा. मी गावात येईपर्यंत अंधार पडून गेला होता. आम्ही तिथं लगेच अभ्यासाला लागणं अपेक्षित होतं, पण पोरांनी शक्कल काढली. शाळेच्या 3 मजली इमारतीचं बांधकाम सुरू होतं. राजू म्हणाला, सर्वात वरच्या मजल्यावरनं रात्रीला आजूबाजूच्या खेड्यांचे चमचमते लाईट आणि नजारा जबरदस्त दिसतो, चला बघून येऊ सगळे. आणि हे सगळं बघण्यासाठी आम्ही टेरेसवर गेलो. वर संपूर्ण टेरेस मला मोकळा दिसला. आजूबाजूच्या खेड्यांचे लुकलुकणारे लाईट बघत मी जोरात पळत सुटतो. पळता पळता खाली आडवा असलेला रॉड माझ्या पायात जोरात घुसला. लागलेल्या ठिकाणी अंधारात लगेच बघितलं तर आतल्या जखमेचा खोल पांढरा भाग दिसला होता. 10वीचं वर्ष सुरू झालं नाही कुठे, तोच ही मोठी दुखापत पायाला होऊन बसली. राजू मला लगेच सरकारी दवाखान्यात घेऊन गेला. तिथल्या कंपाऊंडरनं जखम धुवून काढली. जखम अत्यंत खोल होती. त्यांनी 3-4 टाके घातले आणि आम्ही शाळेत निघून आलो. रात्रभर कशीबशी झोप लागलीच नाही. सकाळी लवकर उठून मी परत मळ्याकडे निघालो. मळ्यात गेल्यावर आपलं काही खरं नाही, टोले पडतील अशी भीती वाटायला लागली. परंतु काल नाना घरी असल्यानं मला जरा धीर आला होता. मळ्यात गेल्यानंतर त्यांना मी सविस्तर सांगितलं, पण जखम खोल नाही असं सांगून वेळ मारून नेली. नाईट स्टडीनं झालेली अभ्यासाची सुरुवात फार विचित्र झाली. 10वीच्या अभ्यासाला आणि चांगले गुण मिळवण्याच्या माझ्या स्वप्नाला सुरुंग लागलेला होता. हा प्रसंग माझ्यावर स्वतःमुळे ओढवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाना आणि भामा अक्की गावाकडे निघून गेले. मी त्या दिवशी शाळेत जाऊ शकलो नाही. माझा पाय दुपारपासून फणफण करायला लागला. मामा मामी सगळे कामाला निघून गेले होते. दादानं शेळ्या सोडल्या होत्या. पहिल्या 8 दिवसातच माझी शाळा बुडाल्याचं मला दुःख वाटायला लागलं. 1-2 दिवसात पाय बरा होईल असं वाटलं. काल रात्री मी धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलं नव्हतं, त्यामुळे पाय जास्तच ठसठस करत असावा असं मला वाटलं.
तिकडे गेल्यावर त्या दिवशी नानांना अजिबात करमलं नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी ते पुन्हा दोडीला आले. तोपर्यंत पाय इतका सुजला होता की मला आता दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी लगेच मला सायकलच्या कॅरेजवर बसवून संगमनेरला काटे डॉक्टरांकडे नेलं. जखम सोडतानाच पूची मोठी चिळकांडी उडाली. बरीच घाण निघाली आतनं. टाके वरचेवर दिले होते, त्यामुळे टाक्यांच्या आत सगळा पू साचला होता. त्यांनी जखम पाहिल्यानंतर, याची जखम खोल आहे, दिवसा ड्रेसिंग करायला यायला लागेल. जखम भरायला कमीत कमी 15 दिवस लागतील. 4:30 ते 5 ड्रेसिंग करायला घेऊन या पोराला, असं डॉक्टरांनी नानांना सांगितलं. दिवसाआड इतकं लांबून येणं जाणं शक्य नव्हतं. माझा चुलत भाऊ राजू 12वी सायन्सला संगमनेरला शिकत होता, तेव्हा नानांनी त्याच्या रूमवर मला ठेवायचं ठरवलं. ते मला सोडून घरी निघून गेले. आता शाळा कमीत कमी 15-20 दिवस बुडणार होती. अभ्यासाच्या स्पर्धेतनं मी आता पूर्णपणे बाहेर पडलो आहे याची मला खात्री झाली. राजू मला दिवसा ड्रेसिंगसाठी घेऊन जात होता. राजूचा रूम पार्टनर खांब्याचाच नामदेव मामा दातीर 12वी सायन्सला होता. आपल्यालाही पुढच्या वर्षापासून असंच बाहेर राहून शिक्षण घ्यावं लागणार असं मी मागेच पक्क करून ठेवलं होतं. पण आता 10वीतच अशी वेळ आली होती. मी पास होईन का नाही, पुढे काय होईल हा प्रश्न होता. लवकर बरं होण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 10वीचं एवढं महत्त्वाचं वर्ष आणि वर्षाची सुरुवात अशी, यामुळे नानासुद्धा चिंताग्रस्त होते. 4-5 ड्रेसिंग झाल्यावर नाना पुन्हा संगमनेरला येणार होते. तसे ते टमाट्याच्या मोंढ्यावर आले आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले. दोडीच्या दवाखान्यात दिवसा ड्रेसिंग केलं तरी चालेल असं काटे डॉक्टरांनी सांगितलं आणि लवकर जखम भरायच्या गोळ्या लिहून दिल्या. दुपारी नानांनी मला दोडीला मामाच्या मळ्यापर्यंत आणून सोडलं आणि ते परत खांब्याला निघून गेले. 4-2 दिवसात मी लंगडत लंगडत चालायला लागलो. 2-3 दिवस सोपान मामानं मला सायकलवर शाळेत सोडलं. नंतर मी राजूच्या सायकलवर शाळेत जायला लागलो. तो मामाच्या मळ्याच्या बाजूला राहत होता, पण त्याच्या सायकलला कॅरेज नव्हतं. त्यामुळे मी त्याच्याबरोबर मधल्या नळीवर बसून जायचो, त्याशिवाय पर्याय नव्हता. कारण मला सायकलला पेडल मारणं शक्य नव्हतं. दरम्यान बुडालेला अभ्यास समजून घेतला, मित्रांकडनं विषय समजून घेतले. शिक्षकांनी मला भरपूर मदत केली. हुशार आणि बाहेरगावाहून पाहुणा आलेला विद्यार्थी असल्यामुळे मला खूप मदत केली त्यांनी. आता माझा 10वीचा अभ्यास योग्य दिशेनं सुरू होता. जवळपास 25% सिलेबस पूर्ण झाला होता. मी आता नाईट स्टडीचा नाद पूर्ण सोडून दिला होता. यावर्षी आम्ही वर्गाशेजारीच स्टेजवर गणपती बसवल्यामुळे ते 10 दिवस एकदम आनंदात गेले. एकदम प्रसन्न वातावरण तयार झालं होतं. आज गणपती उठणार म्हणून सकाळपासून मला अजिबात करमलं नाही. संध्याकाळी शाळा सुटायच्या टायमाला मागच्या बंधाऱ्यात आम्ही गणपती बुडवून घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी वर्ग सुरू व्हायच्या अगोदर अचानक कानावर बातमी धडकली, लातूर जवळच्या किल्लारीत मोठा भूकंप झाला आहे. तेव्हा TV जास्त नव्हते. एखाद्यानं रेडिओवर बातमी ऐकली तर ती कानोकानी पसरायची. भूकंप पहाटे होऊन गेला होता, पण नेमकं काय झालंय ते कळत नव्हतं. शरद पवार तिकडे लगेच गेल्याची बातमी रेडिओवर समजली होती. तो दिवस असाच दुःखात गेला. संध्याकाळच्या 7च्या बातम्या रेडिओवर सुरू झाल्या. मुंबई केंद्राच्या प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत आणि मी कान टावकारले. सुरुवातीला ठळक बातम्या. आज पहाटे लातूरजवळ किल्लारी येथे झालेल्या भूकंपात मोठी जीवितहानी. जवळपास 7,000 जण मृत्युमुखी, बरेच जण बेपत्ता. मुख्यमंत्री शरद पवार घटनास्थळी दाखल. जवानांना मदत कार्यासाठी केलं पाचारण. महाराष्ट्रावर आत्तापर्यंत आलेलं हे सर्वात मोठं संकट. त्या दिवशीच्या सगळ्या बातम्या अशाच होत्या. रात्री झोपताना दादा म्हणत होता, आज पहाटे मान्नीतले भांडणे चांगले 2-3दा वाजले होते, त्याच्यामुळं मला जाग आली आणि मी लगीला उठलो होतो. तवा टी लय कावाची वरडत होती, कुत्रे बी इवळत होते केंदूळचे. त्या दिवशी हे असं सगळं ऐकून झोप लागत नव्हती. नंतर झोप कधी लागली हे कळलं नाही. खरं तर मामाच्या घरी कायम चालू असलेल्या भांडणतांट्यामुळे मला घरी अजिबात करमत नव्हतं. आठवडा 15 कोणत्या ना कोणत्या कारणावरनं काही ना काही भानगड व्हायची आणि त्याचं पर्यवसान शेवटी भांडणात होई. असं झाल्यानंतर मी माझं दप्तर घेऊन सरळ मोठ्या आंब्याच्या तिरप्या जाडजूड फांदीवर बसून दिवसभर अभ्यास करायचो. ती फांदी माझी खूप आवडती. जवळपास 2-2.5 फूट रुंदीची आणि तिरपी असल्यानं तिला लगेच तिथे दुसरी उपफांदी फुटल्यानं मला त्या छोट्या फांदीला पाठ टेकून सुद्धा बसता येत होतं.
सुट्टीच्या दिवशी एकदा जेवण करून आंब्यावर चढलं की त्या दिवसाचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत मी खालीच येत नव्हतो. बऱ्याच वेळा लघुशंका वगैरे विधीवरनंच करायचो. उन्हाळ्याच्या दिवसात शिकळी लावलेल्या गाडग्यात पाणीसुद्धा भरून वर न्यायचो. ते गाडगं भरून पाणी न सांडता आंब्यावर नेतो या माझ्या कलेमुळे बरेच जण अचंबित व्हायचे. आंब्याच्या झाडाखाली विहीर असल्यामुळे पाण्यासाठी तिथं शेळक्या मेंढक्यांचा वावर जास्त असायचा, पण फांदी उंच असल्यानं मला कुठलाही त्रास होत नव्हता. असा कधी झाडावर तर कधी झाडाखाली बसून माझा अभ्यास सुरू होता. सोपानमामा हमालीला लागून आता जवळपास 10 वर्ष पूर्ण झाली. फक्त आता त्यानं कांद्याच्या हमालीऐवजी रेल्वेचा बिल्ला काढून कल्याण स्टेशनला हमाली चालू केली होती. त्याला बरेच जण कुली किंवा रेल्वेचं बकाल म्हणायचे. सोपानमामानं 4-5 वर्षांपासून कंडक्टरचा बिल्ला काढला होता, पण त्याचा अजून काही उपयोग नव्हता. तसं त्याने नाशिकला जाऊन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ऑफिसला सुद्धा नोंद केलेली होती. इकडं त्र्यंबक मामानं 2 वर्षांपासून मिलिटरीला रामराम ठोकून पुन्हा कांद्याची हमाली सुरू केली होती. तो दररोज दोडी, नांदूर, सिन्नर, संगमनेर जिकडं कांद्याचा मोंढा असेल तिकडं जायचा. 10वी पास होऊनही परिस्थितीनं साथ न दिल्यानं दोघांवर ही वेळ आली होती. शिवाजीराव शेंडगे त्यावेळेचे परिवहन मंत्री होते. त्यांनी एसटी खात्यात मोठी भरती काढली होती. त्यात कंडक्टरच्याही जागा होत्या. त्यांनी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करायचं जाहीर केलं होतं. 2 दिवसातच जाहिरात येऊन गेली. सोपानमामाला कंडक्टरची नोकरी मिळाली तर रेल्वेच्या हमालीचं काम त्र्यंबक मामाच्या नावावर करता येणार होतं. हे गणित काही साधं नव्हतं. सोपानमामाचंही तसं अवघड होतं, कारण 10वी पास होऊन त्याला 10 वर्ष होऊन गेली होती. त्याची मोठी मुलगी स्वातीसुद्धा 5-6 वर्षांची होती. तो 8-15 दिवसातनं कल्याणहून घरी यायचा. गावातले बरेच जण कल्याणला हमाली करायचे. त्यांच्यामार्फत त्र्यंबक मामानं त्याला निरोप पाठवून बोलवून घेतलं आणि लगेच दोडीला फॉर्म भरायला घेऊन गेला. माझा 10वीचा अभ्यास सुरूच होता. मामानं सिन्नरला जाऊन 1-2 पुस्तकं आणली. त्यात 10वीपर्यंतचं सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल आणि गणित अशी माहिती होती. ते सगळं बघताच मी त्याला म्हणालो, अजिबात काळजी करू नको मामा, मी तुला पास करून देतो. काही अवघड नाही याच्यात. फक्त आता माझ्यासारखा तू सुद्धा 10वीला आहेस असं समज. 10-12 वर्षांचं अंतर असलं तरी आमची मैत्री त्या मानानं खूप खोलवर होती. आमचं दोघांचं ठरल्यावर मी लगेच मामाचा अभ्यास घ्यायला लागलो. मला अभ्यासाचं काही वाटत नव्हतं, पण तो जास्त बसायला कंटाळा करत होता. मी त्याला समजावून सांगायचो, गणिताच्या मजेशीर कृत्या आणि सूत्र शिकवायचो. थोडा वेळ मलाच मास्तर झाल्यासारखं वाटायचं. मी माझ्या मामाला शिकवतो याचा मला अभिमान वाटायचा. असं करून जाता येता त्याने थोड्याच दिवसात नाशिकला परीक्षा देऊन टाकली आणि परत हमालीच्या कामावर कल्याणला निघून गेला. इतर विषयांपेक्षा मला मराठीत चांगली रुची वाटायला लागली होती. आनंद यादवांचा झोंबी हा धडा मला बरंच काही देऊन गेला. सर्वसाधारण आनंद रतन जकाते हा रत्नाप्पा यादव या कुणब्याचा मुलगा शिक्षणाची आस धरल्यामुळे चांगल्या गुणांनी उच्च शिक्षित होतो आणि पुढे उज्ज्वल भविष्यकाळ निर्माण करतो, असा त्यात लेखकानं त्याच्या शैक्षणिक जीवनात केलेला संघर्ष सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवला होता आणि परिस्थितीशी ते झोंबी खेळले होते. आपणही याप्रमाणे असा संघर्ष केला तर निश्चित 10वीला चांगले मार्क पाडू असं शेवटी वाटायला लागलं. माझा 10वीचा अभ्यास क्रमाक्रमानं पुढं सरकत होता. शास्त्र, इतिहास, भूगोलाच्या संगतीनं गणिताची सूत्र जमवली आणि पुढे येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मी सज्ज झालो. लातूर पॅटर्नप्रमाणे शाळेतच बऱ्याच सराव परीक्षा जानेवारीपासून घेतल्या होत्या, त्यामुळे परीक्षेची कोणती भीती मनामध्ये राहिलेली नव्हती. मध्येच सोपानमामा कंडक्टर झाल्याचा कॉल आला. लगेच म्हाळोबाईकडे बघत, देवा म्हाळोबा राजा कल्याणकर माह्या पोराचं, असं म्हणत साखर वाटली. बऱ्याच दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. मामा लगेच ऑर्डरप्रमाणे पेठ डेपोला हजर झाला. इकडं त्याचं कल्याणला असलेलं रेल्वेचं हमाली काम त्र्यंबक मामाच्या नावावर केलं. आता दोघांच्याही पोटापाण्याचा प्रश्न मिटला होता. एक तपानंतर त्यांचं गाऱ्हाणं देवानं ऐकलं होतं. इकडं माझ्या परीक्षेचं हॉल तिकीट आणि शाळेचं ओळखपत्र परीक्षेच्या 2-3 दिवस आधी आम्हाला देऊन शाळेच्या इतिहासात प्रथमच 1994च्या बॅचला शाळेनं आम्हाला मोठा निरोप समारंभ दिला होता. वर्षभर टोले देऊन शेवटच्या दिवशी शिक्षकांनी आम्हा सर्वांवर खूप स्तुतिसुमनं उधळली होती. बरेच जण भावूक होऊन बोलले. या कार्यक्रमात मलासुद्धा मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली.
मामाच्या गावातल्या शाळेनं आणि शिक्षकांनी पाजलेल्या ज्ञानामृताचे गोडवे मी गायले. शेवटी शाळेच्या आणि शिक्षकांच्या ऋणातून मुक्त होताना अंगावर शहारे आले होते. इतर मुलांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं. मी आता येत्या मंगळवारी 1 मार्चला सुरू होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेची आतुरतेनं वाट बघायला लागलो होतो. मॅट्रिकच्या सुरुवातीला जखम होऊन आलेला अडथळा आणि नंतरच्या टप्प्यात माझा सुरू झालेला अभ्यास याची गोळाबेरीज करण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो होतो. माझ्या भविष्यातल्या स्वप्नांनी योग्य दिशा घेतली होती. या अडथळ्यांची शर्यत पार करत करत माझ्या डोक्यात सर्व विषयांच्या अभ्यासाची चांगली घुसळण झाली होती. दह्याच्या मंथनातून जसं लोणीवर यावं तसं या अभ्यासाच्या मंथनातनं किती मार्क डोक्यावर तर रंगतात ते फक्त माझ्या हातातल्या लेखणीलाच माहिती होतं. जानेवारी 10वीचा अभ्यासक्रम पूर्ण होताच मध्यंतरीच्या काळात लातूर पॅटर्न राबवला होता. परीक्षांवर परीक्षा घेऊन सरांनी आमचा 10वीचा सर्व सिलॅबस स्मृतीपटलावर जसाच्या तसा थापला होता. मला तर आता वाचनाची सुद्धा गरज उरली नव्हती. कोणत्याही वहीचं पान उचकलं की त्या पानावरची ओळ ओळ मुखोद्गत झालेली होती. रविवारचा दिवस आणि 2 दिवसांनी माझी परीक्षा सुरू होणार असल्यानं जा म्हाळोबाला पाणी घालत पाया पडून ये असं बनं आणि दादानं मला बजावलं. त्याप्रमाणे मी सकाळी लवकर उठून म्हाळोबाच्या दर्शनाला गेलो. घरापासून देऊळ 4 किलोमीटर अंतरावर होतं. जाताना आपल्या झेरीवरनं तांब्या भरून ने. एकदा ते पाणी भरून घेतलं का ते कुठंच खाली जमीन येऊन न ठूत सरळ देवाच्या माथ्यावर सोड म्हणजे ते देवाला अर्पण होतं असं बनं मला सांगितलं होतं. त्यामुळे मी विहिरी करून सरळ देवाकडे कूच केली. म्हाळोबाचं निवांत दर्शन घेऊन मंदिरासमोर मनन केलं आणि परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रार्थना केली. शाळेचं हे शेवटचं वर्ष असल्यानं शेवट चांगला व्हावा, मार्क चांगले मिळावेत यासाठी मी प्रार्थना केली होती. रविवार हा म्हाळोबाचा वार असल्यानं बरेच जण तिथे नारळ फोडायला आले होते. मंदिरासमोर रविवारी जर आपण नुसतं बसून राहिलो तर 5-5 मिनिटाला नारळाचा प्रसाद आपोआप मिळतो हे मला माहिती होतं, म्हणून मी मुद्दाम गाभाऱ्यात बसून राहिलो. पोटात बऱ्यापैकी खोबरं गेल्याचा मला डकार आल्यावर समोरच्या वडाच्या झाडाखाली सावलीला येऊन मामाच्या घराकडे बघितलं. मंदिर उंचावर असल्यानं आजूबाजूचा 10-15 किलोमीटरचा परिसर दृष्टीपथ्यात येत होता. पण मामाचं घर बऱ्याच अंतरावर असल्यानं दिसत नव्हतं. परवा मंगळवारी 2 मार्चला मराठीचा पहिला पेपर असल्यानं मी लवकर घरी येऊन जेवण केलं. दुपारी आंब्याच्या झाडावर जाऊन माझ्या त्या आवडत्या फांदीवर बसून रिव्हिजन केली. 5 वाजता खाली आलो. उद्या सकाळी पुन्हा माझा अभ्यास चालू होणार होता. वाचून वाचून सगळ्या पुस्तकांचा व्याकरणाचा मी कीस पाडला होता. परीक्षेचा मान म्हणून कमीत कमी आदल्या दिवशी वहीची सगळी पानं डोळ्याखालून घालणं क्रमप्राप्त होतं. तसा प्रत्येक विषयाचा माझा अभ्यास पूर्ण झाला होता. फक्त प्रत्येक पेपराच्या आदल्या दिवशी शेवटचा हात मनाचं समाधान व्हावं म्हणून फिरवावा असं वाटत होतं. त्याप्रमाणे उद्या सोमवारी सकाळी मी पुन्हा मराठी विषय हातात घेणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी लवकर आंघोळ करून मोठ्या आंब्याखाली पोतं घेऊन बसलो. सकाळचे 9 वाजले असतील. माझ्या पोटात बेंबीच्या डाव्या बाजूला काहीतरी टोचल्यासारखं वाटत होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करून मी वाचन सुरू ठेवलं. आता वाचनाकडे काही लक्ष लागत नव्हतं. साधारण सकाळचे 11 वाजून गेले होते आणि माझं पोट इतकं दुखायला लागलं की बस. मी अचानक घाबरून गेलो. दादानं शेळ्या सोडल्या होत्या. मामी आणि कामाला गेल्या होत्या. निवृत्ती कायम परीक्षा देतो, पास होतो हे सगळ्यांना माहिती होतं, त्यामुळे सगळे बिनधास्त होते. पण आतापर्यंत माझं असं कधी दुखलं नव्हतं. खूपच दुखायला लागलं माझं पोट. सरळ उभं राहिलं की दुखायचं. गोलाकार मान खाली घेऊन वाकलं की दुखणं जवळजवळ नाहीसं व्हायचं. हा काय प्रकार आहे मला काही कळत नव्हतं, पण आता कळ सोसवत नव्हती. शेवटी मी दादा जिथे शेळ्या चारत होता तिकडे वाकत वाकत गेलो. दादाला लांबून आरोळी दिली. दादानं लगेच बाटव्यात हात घातला, मला पैसे दिले आणि म्हणला, तू ही सायकल काढून जाय बरं दवाखान्यात. हे घे पैसे घे केस पेपरला. दादाच्या हातातून पैसे घेत मी तसाच कसाबसा एम्पलावर चांदूरकर डॉक्टरकडे गेलो. त्याने एक इंजेक्शन लावलं, गोळ्या दिल्या. मी केविलवाण्या नजरेनं त्यांना विनवत होतो, डॉक्टर उद्या माझा मराठीचा बोर्डाचा पेपर आहे हो. हे सांगताना माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. कारण मॅट्रिकची सुरुवात पायाच्या मोठ्या जखमेनं झाली होती. तिच्यातून सही सलामत बाहेर पडून मी माझा अभ्यासाचा गाडा इथपर्यंत ओढत आणला होता.
केलेली माझी सगळी मेहनत या पोटशोळानं वाया जाईल का काय अशी भीती वाटत होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानं 5 मिनिटात मला जरा बरं वाटलं. मी मामाच्या माळ्याकडे निघालो. सूर्य ऐन माथ्यावर आला होता. टोपी घालायचंही भान राहिलं नव्हतं. गावातून निम्म्यापर्यंत हळूहळू आलो. डफड्याच्या माळावर डबकापाशी जरा चढ असल्यानं सायकलवरून उतरून सायकल ढकलत चाललो. आता सरळ चाललं तरी दुखत नव्हतं. पण सरळ चाललं आणि दुखायला लागलं तर परत आपत्ती ओढावण्यापेक्षा मी वाकून चालत होतो. दादानं आता शेळ्या घराजवळ मोकळ्या पडकात आणल्या होत्या. मला येताना बघून त्याची घालमेल जरा कमी झाली. लगेच घराकडे येऊन दादानं विचारपूस केली, काय म्हणलं रे भाऊ डॉक्टर? त्यावर मी, काय काळजी करू नका दादा, डॉक्टरने इंजेक्शन दिलं 1 आणि 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या खायला, बरं वाटतंय आता मला, असं सांगून दादाची काळजी मिटवली. दादानं एकदम लांब श्वास सोडत, आता काय पुस्तक वाचत बसू नको, जरा आराम कर आतरून टाकून. दादाच्या सांगण्याप्रमाणे मी गोळी खाल्ली, आराम केला. 4 वाजता उठलो. झोप झाल्यानंतर एकदम ताजंतवानं वाटायला लागलं. त्या दिवशी दादानं मला त्याच्या हातानं भाकर चुरून दूध काला खायला घातला. फार मोठ्या आपत्तीतनं मी आज वाचलो याचा मला प्रत्यय आला होता. दुखणं खूप जहरीलं होतं. ते जास्त काळ टिकलं असतं तर माझ्या 10 वर्षाच्या मेहनतीचं काय झालं असतं देवाला ठाऊक. पण आता दुखणं बंद झाल्यानं मी देवाचे शतशः आभार मानले. संध्याकाळपर्यंत 2 तासात मराठीचा संपूर्ण अभ्यास पूर्ण केला. मातृपितृ देवो भव ब आणि दादा देवो भव हे मनाशी ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी बसस्टँडवरनं शरद गोसावीच्या जीपमध्ये बसून परीक्षेसाठी सिन्नरला रवाना झालो. सिन्नरच्या बसस्टँड शेजारी जनता विद्यालयात माझा नंबर आला होता. पहिलं मी हॉलमध्ये जाऊन बेंचवर बसून घेतलं. शांततेनं विचार करून पेपर लिहायचा आणि सुरुवात चांगली करायची म्हणून जसा पेपर हातात पडला तसा तल्लीन होऊन संपूर्ण पेपर सोडवला. मराठीच्या पेपरनं परीक्षेचा श्रीगणेशा चांगला झाल्यानं मी त्या दिवशी आनंदात घरी गेलो. 10वीचे पेपर एकामागून एक सुरू होते. परीक्षेचा काळ असूनही मला थोडंफार का विना खेळल्याशिवाय जमत नव्हतं. कधी कधी वाटायचं आणि मग मी स्वतःशी म्हणायचो, च्या आईला निवृत्ती, वाचणार तरी किती रे, तेच अजून 2-4 धडे पाहिजे होते. जरा डोक्याची अंग मेहनत कमी झाल्यासारखं वाटते. मराठी हिंदीला तर खरोखर पाहिजे होते. समजदार असतो ना तर पुस्तक बनवणाऱ्याला सुद्धा सांगितलं असतं अजून थोडाफार सिलॅबस वाढव. माझं पूर्ण पाठांतर झाल्यानं परीक्षेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर हाती घेतलं की मी त्याचा फडशा पाडेपर्यंत इतका एकाग्र व्हायचो की वर्गात आजूबाजूला काय सुरू आहे याचं भानही नसायचं. वर्षभराचं वेळापत्रक मी जसं तयार केलं होतं तसाच माझा अभ्यास सुरू होता. रात्रभर मी अजिबात वाचत नसायचो. दिवसभरात काय होईल तो माझा अभ्यास, तोही विहिरीवरच्या मोठ्या आंब्याच्या त्या फांदीवर. तिथं जाऊन बसल्याशिवाय माझं मन रमतच नव्हतं. झाडावर बसल्यामुळे बऱ्याच वेळा इतरांना मी अभ्यास कुठं करतोय हे लवकर कळत नव्हतं. दैवयोगानं पोटानं परत तासा तास दिला नाही. पेपर सुरू झाल्यापासून रोज संध्याकाळी सिन्नरहून घरी आल्यावर, निवृत्ती जमलं का सगळं लिहायला, दादाचा साधा प्रश्न असायचा. तसंच सकाळी अंगणात हातावर मिसरी घेऊन दात घासताना, कसे चालले भाऊ पेपर तुझे, असं सोपान मामा विचारायचा. आता तो पेट डेपोला कंडक्टरच्या ड्युटीला जात होता. बरे चाललेत मामा, एवढं सांगून मी मोकळा व्हायचो. सोपान मामाला माझा अभ्यास बऱ्यापैकी माहिती होता. अधूनमधून तो माझ्या वह्या चाळायचा. अक्षर वळणदार असल्यामुळं तुला मार्क पडायला अडचण नाही असं मला बऱ्याच वेळेला तो सांगायचा. असं म्हटल्यावर मला खूप बरं वाटायचं. हां, अजून एक, उत्तर लिहिताना गडबड करायची नाही आणि दुसऱ्याने काही सांगितलं तरी तुला जे वाटतं तेच लिहायचं. वर्गात इकडं तिकडं बघून टाईमपास करायचा नाही. मार्क चांगले मिळाले पाहिजेल, बाकी ढोऱ्यात गेलं समजा. नाही तर मग पुढं काही खरं नाही. 10वीचं वर्ष लय महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी. आमचं पाय कसं चालू येते, एकदा गाडी रोळावरनं घसरली का परत ती लवकर येत नाही हे मला चांगलं कळले. मामानी मला असं महत्त्वाचं सांगितलं होतं. आम्ही 10वीचे सगळे विद्यार्थी मित्र सिन्नरला परीक्षेसाठी जात होतो. बरेच जण रंगीबेरंगी कपडे घालून परीक्षेला येत होते, पण मी आपला शाळेचा पेहराव, गांधी टोपी, हाफ शर्ट, खाकी फुल पॅन्ट परीक्षेला सुद्धा सोडला नाही. आणि जरी इच्छा झाली तरी मी तो सोडू शकत नव्हतो, कारण त्या एका ड्रेसशिवाय मला पर्याय नव्हता. परिस्थितीच तशी होती. त्यामुळे गरिबी माझी अडचण आहे याकडे मी सपशेल दुर्लक्ष केलेलं होतं.
परीक्षेला जाताना शिक्षक आम्हाला दोडीच्या बसस्टँडवरनं शरद गोसावीच्या हवाली करायचे. जीपनं दोडी ते सिन्नर 6 रुपयांमध्ये ये जा व्हायची. शरद 5वीला आमच्या वर्गात होता, पण त्यांनी नंतर ड्रायव्हरकीचा नाद धरला आणि आता तो नवीन कमांडर जीप घेऊन कायम सिन्नर दोडी अशी गाडी पळवत होता. शिकला असता तर आज आमच्याबरोबर तो पेपरला आला असता. त्याच्या गाडीत बसून मी त्या दिवशीच्या पेपर इतका शरदचाही विचार करत होतो. आजपर्यंत माझे सगळे पेपर व्यवस्थित पूर्ण झाले होते. त्या दिवशी इतिहासाचा पेपर देऊन मी संध्याकाळी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी पेपर संपणार या आनंदात दादा जिकडं शेळ्या चारत होता तिकडं पळत जाऊन, दादा उद्या शेवटचा भूगोलाचा पेपर, संपलं मग सगळं. दादालाही हसू आलं, पण ते हसू जरा वेगळं दिसत होतं. मला सगळं समजलं, पण करणार काय. तिकडंच उकराजवळ बाभळीखाली दुसऱ्या दिवसाच्या भूगोलाची पेपरची वही चाळत बसलो. सगळं अगोदर वाचून झालेलं होतं, पण समाधान म्हणून मी ते परत वाचायला घेतलं होतं. दिवस मावळता सगळं पूर्ण करून 10वीच्या अभ्यासाचं माझं पर्व त्या संध्याकाळी संपलेलं होतं. वहीतलं शेवटचं पान वाचताना आता पुन्हा आपली भेट कधी या विचारात माझं मन मला म्हणत होतं, आत्ता झाकून ठेव सगळं, चांगलं लिही फक्त उद्याच्या पेपरात आणि शेवट गोड कर. मामाने शिकवलं त्यांना बिलही बरं वाटेन, मग जिंकणार की लढाई तू. दिवस मावळल्यानं दादानं शेळ्या घराकडे नेऊन बराच वेळ झाला होता. मीही वही हातात घेतली, विचार करत घराकडे निघालो. दुसऱ्या दिवशी 17 मार्च 1994ला सकाळी लवकर जाग आली. तो दिवस होता रंगपंचमीचा. क्षितिजाकडून सूर्य उगवताना खूप लालभडक दिसला. आजची रंगपंचमीसुद्धा लालभडक होते की काय हे तर तो मला सांगत नसेल ना. लवकर आंघोळ करून घेतली. सरू मामी माझ्यासाठी स्वयंपाकाला लागली होती. आज माझा शेवटचा पेपर आहे हे मामीलाही माहिती होतं. ती अडाणी होती, पण माझ्यासाठी स्वयंपाक मात्र एकदम टायमावर करायची. या मंडळींचं सगळं गणित सूर्याच्या हालचालींवर असायचं. मामीनी कोरड्यास अगोदरच करून ठेवलं होतं. पहिली भाकर भाजून तिला लागलेली राग फुंकर मारून तिने टोपल्यात टाकता टाकता, नेव्रती घ्या जेवून लवकर, तुम्हाला पेपरला जायचे असं मामी म्हणाल्या. तसा मी टपकन जेवण करून माझ्या एम्पलावर टांग मारून गावाकडं निघालो. बसस्टँडवर सगळेजण हळूहळू गोळा झाले. शरदनं केव्हाच गाडी लावली होती. थोड्याच वेळात आमची गाडी भरली. आम्ही सिन्नरच्या दिशेनं निघालो. दोडीतून निघतानाच आता यापुढं 3-4 महिने पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, कंपास या सगळ्या गोष्टीला रामराम ठोकायचा या आनंदात मी मित्रांबरोबर परीक्षेला निघालो होतो. गाडी जशी सिन्नरच्या दिशेनं चालली तसतशी मला एक अनामिक चिंता सतावत चालली होती. आतूनच काहीतरी पोरकं झाल्याचा भास होत होता. बसस्टँड बाहेर कोपऱ्यावर जीप थांबली. तिथून मी सरळ माझ्या वर्गात जाऊन बसलो. प्राकृतिक, राजकीय आणि जागतिक भूगोल माझा मुखोद्गत होता. सगळ्या प्रश्नांची मन मोकळी उत्तरं लिहून बराच लवकर मी मोकळा झालो होतो. रेनॉल्ड्स निळं टोपण असलेला पांढरा पेन माझ्यासाठी अतिप्रिय होता. आत्तापर्यंत जे लिखाण केलं होतं ती सगळी याची किमया. त्याच्याकडे बघून मी त्याच्या ऋणातनं कधी मुक्त होईन याचा विचार करत होतो. आत्तापर्यंत मी त्याला माझ्या बोटांच्या इशाऱ्यावर जसं म्हणेन तसं वळवलेलं होतं. पेपर संपल्याची घंटा कधी झाली हे सुद्धा मला माझ्या त्या विचारांमुळे कळलं नाही. पर्यवेक्षकांनी जवळ येऊन माझ्या हातातनं पेपर घेत मॅट्रिकच्या परीक्षेचा शेवटचा पेपर जमा केला होता. सर्वजण आपापल्या वर्गातनं बाहेर पडले. मी शेवटी मोकळ्या वर्गावर चौफेर नजर टाकली, रजा घेतली. बाहेर जिकडे तिकडे लोक रंगपंचमी खेळत होते. स्वयंपाकाच्या मोठमोठ्या लोखंडी कढयांमध्ये सापडेल त्याला बुडवून लाल भडक करत होते. रंगपंचमी असल्यामुळे आज जाताना शरद गोसावीची गाडी थांबणार नव्हती. तो सकाळीच आम्हाला ते सांगून गेला होता. पुढच्या नाक्यावरनं दुसरी एखादी जीप पकडून जावं असं माझ्या डोक्यात होतं. म्हणून बसस्टँड समोरून सरळ न जाता मी वखारी जवळून गंगाधर थिएटरच्या समोरच्या रस्त्यानं जाण्याचा विचार केला. तिकडं एका मोठ्या टोळीनं माझा ताबा घेतला आणि सरळ उचलून कढईत टाकलं. त्यातून बाहेर निघाल्यानंतर हातातली कंपास, प्रश्नपत्रिका यांनाही त्यांनी रंगपंचमी दाखवलेली होती. काही का असेना, पण मी 10 वर्षातल्या शेवटच्या दिवशी का होईना आज रंगीत कपडे घालून दोडीकडे निघालो होतो. यापूर्वी असे रंगीत कपडे घालायचा कधी योगच आलेला नव्हता. वरून जरी मी रंग खेळलेला दिसत असलो तरी आत विचारांचा खूप कालवा चाललेला होता. 10 वर्ष मामांनी शाळा शिकवून त्यांची जबाबदारी पूर्ण केली होती. इतके दिवस बोलता बोलता बऱ्याच कडू गोड आठवणी देऊन निघून गेले होते.
उद्यापासून पुढचं काय या चिंतेत मी माझ्या शालेय शिक्षणाच्या शेवटच्या दिवसाचा एक एक क्षण मोजत माझ्या रंजक भूतकाळाला गवसणी घालत होतो. गावात उतरल्यानंतर मी एम्पलावर जी टांग टाकली ती थेट घरी गेल्यावर सायकलवरनं खाली उतरलो. मला बघताच दादानं, "ये पोरा निवृत्ती, संपले का रे तुझे पेपर? चालला बुवा तू तुझ्या गावाला उद्यापासनं." दादानं एकदम काकुळतीला येऊन मला प्रश्न केला. आम्हा दोघांनाही एकमेकांचा खूप आधार होता, पण आता आमच्या दोघांच्याही मैत्रीची ताटातूट होणार होती. उद्या सकाळी कपडे घालायला लागणार म्हणून रंगानं माखलेले कपडे मी आल्या आल्या बादलीत बुचकळून काढले आणि वळणीवर टाकता टाकता, "हा पेपर संपले की दादा?" असं म्हणालो, पण अचानक माझा कंठ दाटून आला, डोळे पाणावले. दादा आणि माझ्यात कपड्यांचा पडदा तयार झाला होता, तेवढं तरी बरं झालं. बराच वेळ मी दादाशी कपड्याच्या आडून बोलत होतो. मामाच्या या कुटुंबानं माझ्यावर केलेल्या अनंत उपकारांमुळे मी दादाकडे कृतज्ञ होऊन विचार करत होतो. बराच वेळ हुंदका सुरू होता, घशाला कोरड पडली होती. बाहेर लिंबाखाली घडुशीवर बारदान लावून ठेवलेल्या माठातलं तांब्याभर पाणी आदाशासारखं घटाघटा घशाखाली रिचवलं. क्षणभर गारगार वाटलं होतं, पण उद्या मामाचं घर सोडून जाण्यानं आत्तापासून होणारी गरमी मात्र जीवाची आतून घालमेल करत होती. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.